नमस्कार. आज मी ते तिसऱ्या घेतलेल्या आहेत. 5-6 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आता साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून एक शिंपली काढून घेते. तिसऱ्या साफ करून पुन्हा एकदा धुवून झालेल्या आहेत. आता भांड्यात 2 बारीक चिरलेले कांदे घालते आणि वरून तेल घालते. कांदा शिजून घेते. कांदा नरम झाल्यावर त्यात बारीक चिरून ठेवलेलं आलं लसूण घालते आणि परतून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर एक टोमॅटो बारीक कापून घेतलेला आणि हिरवी मिरची घालते. टोमॅटो नरम झाल्यावर साफ करून धुवून ठेवलेल्या तिसऱ्या घालते आणि कांद्यावर परतून घेते. थोड्या वेळाने एक छोटा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि 2-3 कोकमं घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. थोड्या वेळाने झाकण काढलेले आहे. ओलं खोबरं घालते आणि पुन्हा एकदा शिजायला ठेवते. आता झाकण काढलेलं आहे. तिसऱ्या बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत. वरून कोथिंबीर घालते. तिसऱ्यांचं सुकं तयार आहे. इथे लेफा घेतलेले आहेत मी. ते साफ करून घेते. अशा प्रकारे हाताने त्याचं साल काढून घेते. एका बाजूने झाल्यावर दुसऱ्या बाजूने काढून घेते. अशा प्रकारे साल काढून झाल्यावर आता मी कापून घेते. एकाचे 2 तुकडे करून घेते. लेफा कापून धुवून झालेले आहेत. इथे कढीसाठी 2 तुकडे करून घेतलेले आहेत. कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटपाला लागणारं साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता मी ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. थोडं पाणी घालून कढीला लागणारं वाटप काढून घेते. वाटप वाटून झालेलं आहे. भांड्यात काढून घेते. त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची घालते आणि उकळी काढून घेते. 2-3 कोकमं घालते. वाटपाला उकळी आलेली आहे. त्यात साफ करून धुवून ठेवलेल्या लेफा घालते आणि मासे शिजेपर्यंत उकळी काढून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते. लेफा शिजलेले आहेत. लेफांची कढी तयार आहे. इथे तळायसाठी घेतलेले आहेत. त्याला कोकम, आगळ, हळद, लाल मिरची पावडर, चवीप्रमाणे मीठ घालून व्यवस्थित लावून घेते. थोड्या वेळाने इथे तांदळाचं पीठ, रवा आणि लाल मिरची पावडर मिक्स करून घेतलेल्या त्या लेफांना लावून घेते. तव्यावरती तेल गरम करायला ठेवले. त्यात लेफा फ्राय करायला ठेवते. एका बाजूने फ्राय करून झालेले आहेत. आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. अशा प्रकारे 2-3 वेळा परतून लेफा फ्राय करून झालेले आहेत. आता मी काढून घेते. इथे मिक्सरच्या भांड्यात 5-6 लसणीच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं घातलेलं आहे. अर्धा कांदा आणि मिक्सरला जाडसर वाटून घेते पाणी न घालता. कढईत तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर थोडंसं मीठ घालते आणि साफ करून धुवून घेतलेली कोलंबी घालते आणि तेलात परतून घेते 2-3 मिनटं. कोलंबी परतून झालेली आहे. आता बाजूला काढून ठेवते. त्याच तेलात अर्धा बारीक चिरलेला कांदा घालते आणि कांदा नरम झाल्यावर मिक्सरमधनं वाटून घेतलेलं कांदा, आलं, लसूण घालते आणि सर्व लालसर होईपर्यंत परतून घेते. कांदा लालसर झालेला आहे. त्यात लाल मिरची पावडर, धणे पावडर,
हळद घालते आणि पुन्हा एकदा मिक्स करून घेते. 2 कच्चे टोमॅटो कापून घेतलेले ते घालते आणि मसाल्यात परतून घेते. 1 मिनिट परतून झाल्यावर त्यात पाणी घालते आणि झाकण लावून टोमॅटो शिजायला ठेवते. 3-4 मिनिटांनी झाकण काढलेले आहे. टोमॅटो शिजलेले आहेत. त्यात किचन किंग मसाला आणि गरम मसाला घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि परतून ठेवलेली कोलंबी घालते. मसाल्यात बुडवून घेते व्यवस्थित आणि झाकण लावून उकळी काढून घेते. झाकण काढलेले आहे. कोलंबी आणि कच्चे टोमॅटो शिजलेले आहेत. वरून कोथिंबीर घालते. कच्चे टोमॅटो घालून कोलंबीची ग्रेव्ही तयार आहे. आता मी काढून घेते आणि सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.